जय गुरुदेव। आज आपण पतंजली योगसूत्र भाग 2 पाहणार आहोत, परंतु त्याआधी आपण पतंजलीची प्रार्थना करूया। हात जोडूया। तुम्ही माझ्या मागे जी प्रार्थना आहे ती दोनदा म्हणा। योगेन चित्तस्य पदेन वाचा, योगेन चित्तस्य पदेन वाचा, योगेन चित्तस्य पदेन वाचा, योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन, मलं शरीरस्य च वैद्यकेन, मलं शरीरस्य च वैद्यकेन, मलं शरीरस्य च वैद्यकेन, योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि, पतंजलि प्राञ्जलिरानतोऽस्मि। ओम शांति शांति शांति। या प्रार्थनेचा अर्थ असा आहे की योगेन चित्तस्य म्हणजे योगाद्वारे आपली चित्त शुद्धी करणे। त्यानंतर आहे पदेन वाचा म्हणजे व्याकरणाद्वारे भाषा शुद्धी, आणि आपल्या शरीरामधील जो मन आहे तो आयुर्वेदाद्वारे बाहेर काढून आपल्या शरीराची शुद्धी कशी करावी हे आपल्याला या योगशास्त्रामधून दिसून येते। आणि जी ही ऋषीमुनींची परंपरा आहे त्या परंपरेमध्ये पतंजली ऋषींनी अतिशय मोलाचं असं योगदान दिलेलं आहे। त्या पतंजलींना आम्ही वंदन करतो, प्रार्थना करतो असा याचा अर्थ आहे। कालच आपण पाहिलं की पहिलं सूत्र जे आहे ते म्हणजे अथ योगानुशासनम, त्याचा थोडा रिव्ह्यू आपण घेऊया। अथ म्हणजे आत्ता, आत्ता म्हणजे केव्हा आपण म्हणतो की आता माझी आंघोळ झाली मी जातो, म्हणजे काहीतरी पाठीमागे त्याची पार्श्वभूमी आहे। तर आता म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित नाही आहात, तुम्ही योग मार्गावरती आहात परंतु अंतिम स्थितीला तुम्ही पोचलेले नाही आहात, तुमचं मन बुद्धी अजून बाह्य जगतामध्ये रममाण होत आहे, अशा वेळेस आता तुम्हाला या अनुशासनाची योगानुशासनाची गरज आहे। आणि आपण पाहिलं की शासन आणि अनुशासन याच्यामध्ये काय फरक आहे। शासन म्हणजे जे दुसऱ्यांनी लादलेलं आहे आणि अनुशासन म्हणजे जे स्वतःहून आपण नियम बनवलेले आहेत। जसं की लहानपणी आपली आई आपल्याला दात स्वच्छ करायला बळजबरीने लावते, परंतु हळूहळू आपल्याला ती सवय बनते आणि मोठेपणी आपल्याला कोणी सांगायची गरज नाही की दात स्वच्छ करा, ते आपलं अनुशासन बनतं। असे अनेक अनुशासन आपण आपल्या आयुष्यामध्ये पाळत असतो। मग हे अनुशासन जर आपण नाही पाळलं तर काय होईल, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। का पाळायचं अनुशासन? तर जर तुम्ही अनुशासन पाळलं तर काय होईल, तदा द्रष्टु स्वरूपे अवस्था, म्हणजे जो द्रष्टा आहे, द्रष्टा म्हणजे आता मी तुमच्याकडे पाहतोय तर मी द्रष्टा आहे आणि तुम्ही दृश्य आहात। मग जर तुम्ही अनुशासन पाळलं तर
आपलं जे मन आहे ते स्वरूपामध्ये स्थित होतं. आपलं स्वरूप काय आहे? आपण आत्मस्वरूप आहोत. आपली चेतना आनंदमय आहे, सुखमय आहे, शांतमय आहे आणि या स्वरूपाला आपण मिळतो जर आपण अनुशासन पाळलं तर. आणि अनुशासन नाही पाळलं तर काय होतं? अनुशासन नाही पाळलं तर आपल्याला जे साध्य आहे किंवा आपण जे स्वरूपामध्ये स्थित व्हायचं ते होणार नाही. वृत्ती सारूप्यम इतरत्र असं म्हणतात जर अनुशासन नाही पाळलं तर. म्हणजे ज्या आपल्या चित्ताच्या वृत्ती आहेत त्या इतरत्र बाहेर पळायला लागतात आणि आपण आपल्या स्वरूपामध्ये स्थित होत नाही. तर जर अनुशासन नाही पाळलं आपण तर आपल्याला सुख जे मिळणार आहे ते तामसिक सुख मिळतं. तामसिक सुख म्हणजे काय की आपल्याला वाटतंय ते सुख आहे परंतु ते दुःखदायकच आहे. त्याला तामसिक सुख म्हणतात. 3 प्रकारचे सुख आहेत. दुसरं आहे राजसिक सुख. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला आकर्षण वाटेल, सुरुवातीला त्याच्यामध्ये आनंद वाटेल परंतु त्याचा परिणाम मात्र कशात होईल? दुःखामध्ये होईल. जसं की गुलाबजामुन खाणे. गुलाबजामुन खायला तुम्हाला गोड वाटेल परंतु तुम्ही त्याचा परिणाम काय होणार आहे? जर जास्त गुलाबजामुन खाल्ले तर डायबिटीस होणार आहे. हे झालं राजसिक सुख. आणि तिसरं आहे सात्विक सुख. सात्विक सुख म्हणजे तुम्हाला सुरुवातीला ते कष्टदायक वाटेल कदाचित. सगळी सुख सात्विक सुख कष्टदायक असतात असं पण नाही. सुरुवातीला कदाचित ते सुख तुम्हाला कष्टदायक वाटेल परंतु त्याचा जो परिणाम आहे तो मात्र आनंददायी होईल, दीर्घकाळ टिकणारा असेल. जसं की आपण साधना करतो. सकाळी उठून सगळं उरकून यायचं म्हणजे थोडंसं कष्टदायक आहे पण तुम्ही जर हे अनुशासन पाळलं, सकाळी यायचं उठायचं तर त्याचा जो परिणाम आहे तो म्हणजे सात्विक सुख जे की तुम्हाला दीर्घकाळ आनंद मिळवून देणार आहे. आणि हे सात्विक सुख मिळण्यासाठी स्वतःमध्ये स्थित होण्यासाठी आपल्याला अनुशासनाची गरज आहे. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आता मग हे जे वृत्ती सारूप्यम इतरत्र त्याबद्दल आता हे जे सूत्र आहे त्याबद्दल आपण पाहूया. वृत्ती म्हणजे आपल्या मनाच्या 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. वृत्ती ही पंचतया क्लिष्टाः म्हणजे याच्यातल्या काही क्लिष्ट आहेत म्हणजे थोडंसं दुःखकर आहे तर काही अक्लिष्ट आहेत. म्हणजे दुःखकर नाही. कोणत्या 5 वृत्ती आहेत तर त्याच्यासाठी हे वाक्य आहे. प्रमाण विपर्यय विकल्प निद्राह स्मृती असे हे 5 आपल्या मनाचे काय आहेत? मनाच्या वृत्ती आहेत. पहिला आहे प्रमाण. म्हणजे काय की आपल्याला प्रत्येक गोष्टीला काही ना काही प्रमाण पाहिजे असतं. किती प्रकारचे प्रमाण आहेत? 3 प्रकारचे आहेत. प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. प्रत्यक्ष म्हणजे काय की पाऊस येतोय हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तर त्याच्यावर विश्वास ठेव. मी भिजलो त्याच्यामध्ये तर विश्वास ठेव. म्हणजे हे प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे असतं आपल्याला. की आपण म्हणतो मी 10वी जाऊ पण मुलाखतीत काय होतं? दाखवा प्रमाण. तर तुम्ही पात्र आहात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपलं मन काय सांगतं की प्रमाण पाहिजे तरच मी विश्वास ठेवणार. हे आहे प्रत्यक्ष प्रमाण. दुसरं आहे अनुमान. समजा तुम्हाला प्रत्यक्ष काही दाखवता येत नसेल तर अनुमानाची तुम्हाला गरज असते. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी धूर निघतोय याचा अर्थ काय की तिथे अग्नी प्रज्वलित झालेला पाहिजे असं तरी अनुमान आपल्या मनाला पाहिजे असते. किंवा तिसरा आहे आगम. आगम म्हणजे शास्त्र. केवळ आध्यात्मिक शास्त्र असं नाही तर जी सर्व शास्त्रे आहेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, खगोलशास्त्र या सगळ्या शास्त्रामध्ये कुठंतरी ते नमूद केलेलं असलं पाहिजे. असं जेव्हा 3 प्रमाण आपल्याला पाहिजे असतात तेव्हा आपलं मन एखादी गोष्ट मानायला तयार होतं. अशा प्रकारची ही पहिली वृत्ती आहे प्रमाण. 3 प्रकारचे प्रमाण आपल्याला लागतात. मग हे जेव्हा प्रमाण आपण मागतो तेव्हा आपण आपल्या स्वरूपामध्ये स्थित होत नाही. आणि जेव्हा तुम्हाला प्रमाणाची गरज लागत नाही तेव्हा आपण स्वतःमध्ये स्थित होतो. आता मला सांगा मी आहे. मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही माझं ऐकताय
पण थोडं लक्ष देऊन बघा, डोळे बंद करून बघा की तुम्ही तुमचे कान ऐकतायत का तुमचं मन ऐकतंय. नुसते कान नाही तर तुमच्या मन आहे. जेव्हा मन तुमचं राजी होईल ऐकायला तेव्हाच तुम्ही ऐकू शकता. आणि मनाच्या मागे पण जाऊन कोण ऐकतंय तर आपण जर विचार केला तर तो जो स्थिर आत्मा आहे, आपण जे स्वरूप आहे ना त्या स्वरूपामध्ये आपण आहोत. त्याला कशाच्या कोणत्याही प्रमाणाची गरज लागत नाही. याच्यासाठी आपण याच्या मनाच्या वृत्तीत ना या प्रमाणापासून थोडं बाजूला झालं पाहिजे. प्रत्येक वेळेसच आपण पुरावा मागणं बंद केलं पाहिजे. उदाहरणार्थ, तुझं माझ्यावर प्रेम आहे, काय पुरावा आहे असं मागणं हे फार चुकीचं आहे. प्रेमाचा पुरावा कोण देऊ शकणार नाही. यानंतर दुसरी वृत्ती आहे विपर्य. विपर्य म्हणजे काय? विपर्यास. आणि आपल्या आयुष्यामध्ये बहुतांश दुःख याच्यामुळे. कशामुळं? की आपण एखाद्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, परिस्थितीबद्दल काहीतरी पूर्वग्रह करून बसतो. त्याच्यामुळं विपरीत स्थिती घडून येते. समजा दोन माणसं गप्पा मारत असतील तर आपल्याला वाटतं की माझ्याबद्दलच काहीतरी नक्की बोलत असणार. खरं तर त्यांचा विषय दुसराच असतो, परंतु आपण तो पूर्वाग्रह करून घेतो आणि त्या परिस्थितीचा विपर्यास करून घेतो. तेव्हाही आपण आपल्या स्वस्थितीमध्ये, स्वरूपामध्ये नसतो. ही एक मनाची वृत्ती आहे. त्यानंतर आहे विकल्प. विकल्प म्हणजे चुकीचं ज्ञान. उदाहरणार्थ, गुरुदेव सांगतात की सशाला शिंगे असतात का? सशाला शिंगे कधीच असू शकत नाही, है ना. म्हणजे ही जी गोष्ट आहे ती जी कधीच अस्तित्वात नाही असं आपण समजतो की ते खरं आहे, त्याला म्हणायचं विकल्प. गुरुदेव या ठिकाणी एक गोष्ट सांगतात की मुल्ला नसरुद्दीन एकदा म्हणाला की मी चंद्र खरेदी करणार. काय म्हणाला? मी आता चंद्र खरेदी करणार आहे. त्याचा मित्र जवळ होता. तो म्हणला, तो कसं काय चंद्र खरेदी करू शकतो? तू शक्यच नाही तू चंद्र खरेदी करणं. तो म्हणला, का नाही शक्य? तो म्हणला, मी चंद्रवंशी आहे, माझे आजोबा पंजोबा चंद्रवंशी आहे, मी चंद्र विकणारच नाही तर तू कुठून खरेदी करणार? म्हणजे काय? जे नाही कल्पनेनं आपण ते खरं समजतो याला म्हणायचं विकल्प. असे अनेक विकल्प आपल्या मनामध्ये येतात. अनाठायी भीती आपल्या मनामध्ये येते की जे कधी शक्यच नाही होणार. असं मन आपलं कधी कधी याच्यामध्ये रमतं, त्याला म्हणतात विकल्प. आणि या तिरीमध्ये नाही रमलं तर कधी कधी आपलं मन जातं आपल्या स्मृतीमध्ये. भूतकाळात एखादी गोष्ट घडलेली असते, चांगली असो वाईट असो, त्या भूतकाळातल्या गोष्टींचा ठसा आपल्या मनावर उमटतो. पण ती आता घडून गेली गोष्ट, त्याचा पुन्हा पुन्हा विचार करण्यात काही अर्थ नाही. आपण वर्तमान काळात जगायला पाहिजे. पण आपल्या मनाची वृत्ती अशी आहे की आपण भूतकाळात रममान होतो, त्यावेळेस पण आपण आपलं स्वत्व हरवून बसतो. हे आहे स्मृती, ही मनाची वृत्ती. आणि या हे झालं जागेपणी. पण झोपल्यानंतरची जी वृत्ती आहे ती म्हणजे निद्रा. आणि आपण जेव्हा झोपतो तेव्हा पण नीट झोपत नाही तरी मनाच्या प्रवृत्ती सुरूच असतात. तिथे आपण स्वप्न वगैरे पाहत असतो. मग या मनाच्या 5 वृत्ती आहेत आणि या 5 वृत्तीमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपण स्वतःच्या स्वस्थितीमध्ये असू शकत नाही. म्हणून म्हटलंय की वृत्ती सारूप्यम इतरत्र. हे वृत्ती आपण मन सारखं बाहेरच आपलं धावतं. किंवा आपण एखादं बघा चित्रपट पाहतो, क्रिकेटची मॅच चालू असते, तिकडे षटकार मारला की इकडे आपण ओरडतो, तिकडे हारला इकडे शिव्या द्यायला लागतो, दगड फेक वाढतो. जे त्या मैदानात असते ते कदाचित दगड पण फेकत असतात मैदानात, किंवा पडद्यावर काही लोक अंडी फेकतात. म्हणजे इतकं आपण त्या पात्राशी एकरूप होऊन जातो तेव्हा आपण स्वतःला विसरून जातो. म्हणून पतंजलींनी सांगितलं की या वृत्ती ज्या आहेत त्या सारूप्यम इतरत्र, त्याच्या स्वरूप होऊन जातो आपण आणि आपलं मन सारखं इतरत्र बाहेर पळत असतंय. ते जागेवर टिकून ठेवण्यासाठी या वृत्तींचा निरोध केला पाहिजे. म्हणून सूत्र आहे पुढचं की योगस चित्त वृत्ती निरोध. या ज्या चित्ताच्या वृत्ती आहेत त्यांचा जेव्हा निरोध होईल तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वरूपामध्ये
स्थित व्हा. आता मग हे कसं करायचं, या वृत्तींचा निरोध कसा करायचा, त्याच्यासाठी दोन पर्याय आहेत. ते म्हणजे एक आहे अभ्यास आणि दुसरं आहे वैराग्य. मग हे अभ्यास आणि वैराग्य काय आहे हे आपण उद्याच्या भागात पाहूया. तोपर्यंत जय गुरुदेव.